40+ फायनल सामना इथे खेळवला जाणार आहे। एका बाजूला असणार आहे आई गावदेवी क्रिकेट संघ आदई आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ ओम साई स्पोर्ट्स खिडूकपाडा। दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा। आणि हा सामना संपल्यानंतर 4 संघ आता सुपर 5 मध्ये दाखल झालेले आहेत। यानंतर या सामन्यातून जो संघ जिंकेल असे एकूण 5 संघांच्या दरम्यान इथे ड्रॉ केले जाईल। हा 5 संघांच्या दरम्यान ड्रॉ केले जाईल आणि त्यानंतर लगेचच आपण 40+ फायनल सामना खेळवणार आहोत। तर थँक्यू सो मच महागुरु। तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो। सुपर 10 ची ही शेवटची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल। एका साईडला नक्ष 11 गावदेवी बेलवली आणि त्या संघासमोर फाईट करत असताना अथर्व 11 गावदेवी कानपोली या 2 संघांदरम्यान तुम्हाला ही मॅच पाहायला मिळेल। अगदी प्रेक्षणीय लढत तुम्हाला खरं तर इथे पाहायला मिळेल। सलामीची जोडी खेळपट्टीवरती दाखल झाले। कर्मवीर आणि धर्मवीर असे 2 सलामी सध्या खेळपट्टीवरती। फलंदाज आकाश पवार आणि त्याला साथ देत असताना राकेश मात्रे ही सलामीची जोडी आपण खेळपट्टीवरती पाहतोय। चला लगेच सामन्याला सुरुवात करा। ऑफिशियल अंपायर्स देखील अगदी सज्ज झाले। त्याच्यामुळे मी विनंती करेन कानपुली टीम की आपण लगेच मॅचला सुरुवात करा। अगदी चांगली स्पर्धा रॉयल म्हणजे राजासारखं हे आयोजन ग्रामीण टेनिस क्रिकेटचा महासंग्राम तुम्हाला खरं तर आज नेवाली नगरीमध्ये पाहायला मिळतं, जिथे अहमदाबाद चषकाचे हे दमदार आयोजन आणि आज या स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस पाहायला मिळतं। चला का उशीर करता कानपुली संघ, लगेच विनंती करेन की आपण मॅचला सुरुवात करा। चला आयोजकांचा महत्वाचा कॉल आला। शेवटचा अंतिम 1 मिनिट शिल्लक आहे। आपल्याला लगेच सामना सुरू करावा लागेल, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल। लक्ष असू द्या कानपुली टीम। सलामीची जोडी तुम्ही खेळपट्टीवरती पाहता। फलंदाज आकाश पवार आणि फलंदाज राकेश मात्रे। 4 षटकांची मॅच आहे। पहिला पूर्वार्ध जिथे बॅटिंग करतं तो मात्र संघ पाहायला मिळेल नक्ष 11 गावदेवी बेलवली आणि त्याच्या अगेन्स्ट सध्या फाईट करण्यासाठी सज्ज अथर्व 11 गावदेवी कानपोली। या 2 संघांदरम्यान ही बिग बॅटल बिग मॅच तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल। बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज झाला। पहिला मुख्य ट्रम्प कार्ड गोलंदाज आदेश मते हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅकवरती पाहता। मॅचला होते सुरुवात। पंचांचा ग्रीन सिग्नल, गेम ऑन। पहिलाच बॉल, पहिला गोलंदाज आदेश मते हा मुख्य ट्रम्प कार्ड अथर्व 11 गावदेवी कानपुली टीमचा। यस पहिलाच बॉल, गोलंदाज तयार, आदेश मते समोर आकाश। पहिलाच बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न, फटका चांगला। पहिल्याच बॉल वरती आपला परिचय दिला फलंदाज आकाश पवार आणि त्याच्या बॅट मधून पहिला चौकार। संगीत आपण सन्या डीजेच्या प्रोप्रायटर डीजे नितीन यांच्या माध्यमातून पाहतोय। 10 सरकार यांचा दरारा अखंड महाराष्ट्रानं पाहिला आणि त्याच आपण संगीत ऐकता। तर इथे पहिल्याच बॉल वरती चौकार आला। 4 धावांना वैयक्तिक संघाचा अकाउंट फलंदाज आकाश पवारनं ओपन केला। चला विनंती असेल लगेच सामन्याला सुरुवात करा, जास्त वेळ खर्च करू नका। चला शंडी पालकरने एकदा वॉर्निंग दिली ना मग खेळ तुम्हाला स्टार्ट करावाच लागेल। किती संघ ए गटातील असेल किंवा बी। सेकंड बॉल, इथे लेंथ लाईन चांगली पाहिली। गुडलँड स्पॉटरला चेंडू टेक ऑफ केला। उचली देखील भरपूर चांगली प्राप्त झाली आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला, जिथे हा निर्धाव चेंडू तुम्हाला पाहायला मिळतो। पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि सेकंड बॉल लगेच बॅकअप दिलं आदेश पतेनं, जिथे हा डॉट चेंडू पाहायला मिळतो। अगदी मॅच प्रेक्षणीय। आता दोन्ही संघाचा संघर्ष भरपूर चांगला पाहायला मिळेल। समोर एक ताकद फलंदाज आकाश पवार आणि तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आदेश मते। पुढचा बॉल, फुलटॉस बॉल, दिशा दिली, लॉंग लेग, फाईन रिझर्व मध्ये फटका, चेंडू चाललाय सरळ बॉर्डरलाईनच्या बाहेर। 4 धावांसाठी चौकार।
चौकार आला फलंदाज आकाश पवारच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला टोटल 8 या आकड्यावरती. प्रहार करतो मॅच मध्ये आकाश पवार. तितकीच चांगली गोलंदाजी सध्या आदेश मतेच्या माध्यमातून पाहायला मिळतं. पहिला बॉल चौका, सेकंड बॉल निर्धाव आला, तिसरा बॉल चौका, चौथा बॉल डॉट फेकला आदेश मतेनं. टोटल 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर संघ जाऊन पोहोचला तो मात्र 8 या आकड्यावरती. बॅटिंग करतोय नक्षलवन गावदेवी बेलवली. समोर पुन्हा एकदा फलंदाज आकाश. ओ सुपर बॉल अगदी जखडून ठेवलाय. मागील 2 बॉल सलग निर्धाव फेकलात गोलंदाज आदेश मतेनं. कमालीचा बाकअप दिला ओव्हर मध्ये आदेश मतेनं. 5 चेंडूचा खेळ समाप्त झाल्यानंतर संघ 8 या आकड्यावरती. पहिला षटक कसं फेकावं याचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये आदेश मते देतं. शेवटचा अंतिम बॉल समोर तेवढाच ताकदीचा फलंदाज आकाश पवारला पाहता. हो सुपर बॉलिंग काय गोलंदाजी अचूक टप्प्यावरती भेदक मारा केला. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करतं पहिल्या पूर्वार्धामध्ये नक्षलवन गावदेवी बेलवली आणि संघ जाऊन पोहोचला टोटल 8 या आकड्यावरती. अतिशय बघा हे संगीत आपल्याला ऐकायला मिळालं, अविस्मरणीय. चला पंचांचा निर्णय, अंतिम निर्णय मानला जाणार आहे. संदीप पालकर इथे पंचा खऱ्या अर्थाने खेळाडूंच्या निदर्शनात आणतात की खेळ आपल्याला शीघ्र अर्थात लगेचच स्टार्ट करायचे आहे. आता आपण स्वर्गीय पंडितराव शेठ फडके महाराष्ट्र राज्य बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष त्यांची खऱ्या अर्थाने अविस्मरणीय आठवण म्हणून आपण संगीत ऐकलं आणि स्वर्गीय पंडितराव शेठ फडके यांच्या आत्मास चिरशांती लाभो हीच परमेश्वराचरणी आई गावदेवी प्रसन्न, गौरी स्पोर्ट नेवाली आणि सर्व उपस्थित खेळाडू मान्यवरांच्या वतीने परमेश्वराचरणी प्रार्थना आणि भावपूर्ण श्रद्धांजली. नक्कीच त्यांचा तुम्ही बॅनर देखील ऑन स्क्रीन वरती पाहू शकता. चला मॅचच्या दिशेने बोलूया जिथे सामना सुरू आहे. सेकंड ओव्हर, पहिलाच बॉल ऑफ साईडला गेलेला आहे. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ मध्ये, करण उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिले. एक धावेनं संघ पुढे सरकला. टोटल धावसंख्येचा विचार केला संघ जाऊन पोहोचला 9 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली आदेश मतेनं. आता आक्रमण करावं लागेल नक्षलवन गावदेवी बेलोली टीमला. सलामीची जोडी सध्या खेळपट्टीवरती फलंदाज आकाश पवार आणि त्याला साथ देत असताना राकेश म्हात्रे. ही सलामीची जोडी अद्याप खेळपट्टीवरती तुम्हाला खरं तर पाहायला मिळतं. स्लोवर बॉल चेंज स्पेस केला. चेंडूचं लाईन मेरिट पाहून हा फटका डीप बॅकवर्स कव्हरला एक्झिक्यूट केला जिथे क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील. पुन्हा एकदा या बॉलवरती सिंगलला प्राधान्य दिला. दोन्ही बॉलवरती 2 सिंगल पाहिल्या. संघ जाऊन पोहोचला डबल डिजिट मध्ये 10 या आकड्यावरती. त्रिमूर्ती संगम तुम्हाला खरं तर अगदी ऑन स्क्रीन पाहायला मिळेल. या स्पर्धेचे सर्व ज्यांचा आज वाढदिवस आहे ते राजेश शेठ कातारा, त्याच्यानंतर खरं तर मंगेश शेठ फडके यांना तुम्ही पाहता आणि त्याच्यानंतर आकाश शेठ कातार यांना तुम्ही ऑन स्क्रीनवरती पाहता. पुढचा बॉल यस लाईन खराब आहे. पंचांचा इशारा की वाईट बॉल लेग स्टंपला मिस करत होता. लगेच पंचाने दंडित घोषित केला. अवंतर धावा जोडल्या जातात आणि संघ 1 ने पुढे सरकला. टोटल 11 या आकड्यावरती नक्षलवन गावदेवी बेलवली. चांगली गोलंदाजी होत असताना थोडासा लाईन मधून भटकला गोलंदाज चेतन पाटील जो दुसरा ट्रम काढा गावदेवी कानपोली टीमचा. पुढचा बॉल चांगली गोलंदाजी सध्या पूर्णपणे जखडून ठेवल्या. बॅटिंग करत असताना फलंदाज राकेश म्हात्रे यांना आकाश पवारला इतकी ताकदवर गोलंदाजी सध्या मॅच मध्ये अथर्व 11 गावदेवी कानपोली टीमचा गोलंदाज चेतन पाटील करता. ज्या रीतीनं पहिला षटक फेकला आदेश मतेनं आता त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवत असताना सध्या गोलंदाजी मॅच मध्ये चेतन पाटील करता. प्रहार करावा लागेल, आक्रमण करावा लागेल. बेलोली टीमला फुलटॉस होता. ऑनसाइडला केला क्षेत्ररक्षक आहे तो कॅच ड्रॉपची वंदन दिला फलंदाज राकेश म्हात्रेला. मिळतील 4 धावा. बॅटिंग करत असताना नक्षलवन गावदेवी बेलोली टीमला.
अगदी सोपं झेल होतं, त्याला ड्रॉप केलं जिथे जिवंत राकेशला मिळालं. त्याच्यानंतर प्रहार करण्याचा प्रयत्न, फटका चांगला, क्षेत्ररक्षक आहेत इथे आता चुकी करणार नाहीये. हा पहिला धक्का लागतो बॅटिंग करत असताना नक्षलवंग गावदेवी बेलोली टीमला. ज्या फलंदाजाला मागील बॉलवरती जीवनदान दिलं आता त्याचीच विकेट मैदानातून बाहेर. राकेश बात्रे करता पहिला धक्का बेलोली टीमला. इथे विशाल कातार यांचं आगमन झालेलं आहे. या स्पर्धेसाठी त्यांच्या वतीने सर्वच्या सर्व चेंडू पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. नक्ष 11 गावदेवी बेलवली क्रिकेट संघ, सतीशदादा पाटील माजी उपसरपंच बेलवली आणि भरतदादा पाटील माजी सरपंच बेलवली आपण उपस्थित असाल यावं व्यासपीठावर तुमचं स्वागत आहे. पहिला धक्का लागला. आता नवीन खेळाडू फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अजय पाटील हा फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या पहिली टोटल 15 या आकड्यावरती सध्या बॅटिंग करतो बेलवली. पुढचा बॉल प्रहार केला, फटका चांगला, क्षेत्ररक्षक आहे चाललं फिरल्या जाल्यामध्ये फसला फलंदाज अजय पाटील. सलगचा पाक टू पाक हा दुसरा धक्का नक्षलवंग गावदेवी बेलवली टीमला. ते सन्मान्य परशुराम काथारा नेट सेवा ज्यांच्या माध्यमातून पुरवली जाते व्यासपीठावर उपस्थित आहात आपले स्वागत. आणि यानंतर 40+ क्रिकेट संघ शेवटचा पुकार आई गावदेवी क्रिकेट संघ. 2 धक्के दिल्या. तिसरा षटक पहिलाच बॉल करण पाटीलला बॉलिंग ट्रॅक वरती फटका चांगला. इथे मात्र पदतालिकेचा वापर करीत असताना चेंडूची अडवणी केली आणि जोपर्यंत उचलती फेकतील तोपर्यंत 2 धावेला प्राधान्य. 2 धावेच्या मदतीनं चला तिथे खेळाडू थोडीशी दुखापत झाल्या. तर पहिल्या बॉलवरती 2 धावाला 2च्या मदतीनं संघ जाऊन पोहोचला टोटल 17 या आकड्यावरती. आता टीमची जी जबाबदारी आहे ना ती आकाश पवारला आपल्या खांद्यावरती घ्यावी लागेल. शेवटपर्यंत चांगलं खेळ खरं तर नक्षलवंग गावदेवी बेलोली टीमसाठी करावे लागेल. 2 विकेट गेल्यानंतर थोडासा दबाव निर्माण केलाय सध्या अथर्व 11 गावदेवी कानपूर टीमला. आदेश मते आणि चेतन पाटीलची चांगली कामगिरी राहिली आहे. मात्र येणाऱ्या 11 बॉल मध्ये आता चांगला संघर्ष मॅच मध्ये करेल का बेलोली टीम हा देखील मोठा प्रश्न. करण पाटीलचा वापर केला. हा तिसरा ट्रम्प कार्ड गावदेवी कानपूर टीमचा. थोडासा सल्ला मस्तक देखील दिला जातो महत्वाचं आहे कारण की मॅच इम्पॉर्टंट आहे. इथून जर सामना जिंकला तर एखाद्या ट्रॉफीवरती त्या संघाचं नाव केलं जाईल आणि त्या ट्रॉफीसाठी केलेला हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. समोर एक ताकद खेळाडू आकाश पवार इन ऍक्शन मध्ये गोलंदाज करण पाटील. लेथ लाईन चांगली आहे अगदी अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर गोलंदाजी ही रणनीती आखल्या मॅच मध्ये. करण पाटील ना फेकला निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी अचूक टप्पावरती अगदी नियंत्रित गोलंदाजी आपण करण पाटीलची पाहतोय जिथे दबावाखाली टाकले सध्या बॅटिंग करत असताना नक्षलवंग गावदेवी बेलोली टीमला. पुढचा बॉल प्रहार केला, फटका फसलाय चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे चेतन पाटील. चला पकडल्याचे अजून एक ते धक्का नक्षलवंग गावदेवी बेलोली टीमला. महत्वाची विकेट आकाश पवार. बॅक टू द पॅव्हलियन. आपण डीजे नितीनच्या माध्यमातून ऐकतो. सातत्यानं प्रेक्षकांना मनमोहित करणारं संगीत आपण सानिया डीजेचे प्रोप्रायटर डीजे नितीनच्या माध्यमातून ऐकतो. गोलंदाज तयार. पुढचा बॉल करण पाटील. हो ब्रह्मास्त्राचा वापर केला. डायरेक्ट हिट. हो
असून एक धक्का, काय कमालीचा खेळ सध्या अथर्व 11 गावदेवी कानपोली टीम करतो जिथे हा चौथा धक्का लागलाय. नक्ष 11 गावदेवी बेलोली टीमला रनआउटचा शिकार. फलंदाज प्रणित गायकर मैदानातून बाहेर. जनमान नेवाली श्रीमलंगड विभागातील एक नामांकित संघ बघा. राजेश शेठ काथार यांना शुभेच्छा देण्याकरता व्यासपीठावर उपस्थित आहे. नितेश जाधव तुमच्या सर्व सहकाऱ्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. आणि बेलवली क्रिकेट संघाला बघा नक्ष 11 गावदेवी बेलवली शुभेच्छा आलेल्या आहेत. बोर्ले गावातील भारतीय जनता पार्टीचे एक निष्ठावंत कार्यकर्ते संतोष बुवा महाराज बोर्ले यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या, त्यांचा मनपूर्वक आभार. तर 17 धावा धाव पुस्तकावरती पुढचा बॉल गोलंदाज करण. वेगवान बॉल, भन्नाट वेग या बॉलवरती परिधान केलं गोलंदाज करण पाटीलला. आणि अजून एक डॉट चेंडू. काय कमालीची गोलंदाजी मॅच मध्ये केली अथर्व 11 गावदेवी कानपुरी टीमला जिथे पूर्णपणे प्रेशर टाकल्या अगेन्स्ट खेळणाऱ्या नक्ष 11 गावदेवी बेलोली संघावरती 4 विकेट गेल्यानंतर पूर्णपणे बॅकफूट वरती आलाय संघ बेलावली. फुटबॉलचा वापर पुढे येऊन केलाय. पदतालिकेचा वापर करत असताना ऑफसाईडला बॉल लॉक केलाय. अंतिम बॉलवरती ठोकलाय षटकार. फलंदाज राजेश पाटीलच्या पाठमधून येतोय हा संघर्षाचा संघर्षमय षटकार. समाप्त झालं. 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचलाय 23 आकड्यावरती. नक्ष 11 गावदेवी बेलवली 4 विकेट गेल्यानंतर पूर्णपणे दबाव आणि त्याच्यानंतर राजेश पाटीलच्या बॅटमधून षटकार पाहिला जिथे धावगतीला आकार देण्याचं काम राजेश पाटीलनं केल्यानं संघ 23 आकड्यावरती जाऊन पोहोचला. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 6 बॉलमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. जास्तीत जास्त धावा या ओव्हरमध्ये टोकायला लागते तेव्हाच एक चांगलं टार्गेट सेट करेल बेलोली संघ. मात्र कशा रीतीनं फलंदाजी राहील आणि कशा रीतीनं गोलंदाजी करेल कानपोली संघ. मागील 3 षटकामध्ये अगदी कौतुकास्पद गोलंदाजी आपण अथर्व 11 गावदेवी कानपोली टीमची पाहिली. मात्र शेवटच्या षटकामध्ये स्वतः संघनायक सरसेनापती गोलंदाज सुधीर पाटील हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. समोर तुषार चोरगे आणि त्याला साथ देत असताना राजेश पाटील ही जोडी सध्या खेळपट्टीवरती आहे. शेवटचे 6 बॉल आणि येणाऱ्या 6 बॉलमध्ये किती धावा जमा करेल. पहिलाच बॉल गोलंदाज सुधीर पाटील. फुटबॉलचा वापर केला. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न सुरू होता. सिंगल कंप्लीट झाली दुसऱ्या धाबेसाठी. ताडस मानस नाहीये, फक्त एकच धावेनं समाधान मानलं. 1 धावेनं धावफलक पुढे सरकला. टोटल धावसंख्येचा विचार केला संघ जाऊन पोहोचला 24 आकड्यावरती. नक्ष 11 गावदेवी बेलवली. स्ट्राईक रुटेड झाली. स्ट्राईक वरती आता फलंदाज राजेश पाटील. ज्या खेळाडूंना मागील ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलमध्ये षटकार टोकलं आणि तोच फलंदाज सध्या स्ट्राईक एंडवरती आला. क्षमता प्रोटेक्शन आता स्वतःला मैदानावरती सिद्ध करावा लागेल जिथे संघ अडचणी खाली आला आणि अशा स्थितीमध्ये आपल्या फॉलोथ्रूमध्ये चांगले फटके राजेश पाटीलला सादर करावे लागतील. तेवढाच ताकदवर गोलंदाज संघनायक सुधीर पाटील. प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर झालाय. व्यवस्थित बॅटच्या रडारमध्ये बॉल आला नाहीये जिथे पुन्हा एकदा सिंगल पाहायला मिळतं. मागील 2 बॉलमध्ये 2 सिंगल पाहिलं जिथे धावफलक जाऊन पोहोचला टोटल 25 आकड्यावरती. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सध्या प्रतीक्षा करतोय बेलोली संघ की किमान 2 तरी मोठे फटके. मात्र ते फटके येतील का हा मोठा प्रश्न. चांगली गोलंदाजी संघ 25 आकड्यावरती. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. समोर तुषार चोरगे. प्रहार खेळलाय. फटका चांगला कव्हरच्या दिशेनं प्रीतम पाटीलनं पकडला. चेल संपला. फलंदाज तुषार चोरगेचा केला. धक्का लागला. 5वा बॅटिंग करत असताना नक्ष 11 गावदेवी बेलोली टीमला.
गावदेवी क्रिकेट संघ बेलवली क्रिकेट संघ इथे फलंदाजी करतो, परंतु बेलवली गावाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला, आमचे समालोचक मित्र शिवभक्त दिनेश पाटील विद्यमान उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत बेलवली वारदोली त्यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत. आमदार चषक क्रिकेट स्पर्धेला संघाला सुद्धा आलेले त्यांचं मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करतो. 5वा विकेट मैदानातून बाहेर गेलाय. संघाची धावत संख्या पाहिली तर 25 धावा धाव पुस्तकावरती. षटक क्रमांक 4 मार्गास संघनायक स्वतः सैर सेनापती सुधीर पाटीलची कामगिरी शेवटच्या षटकामध्ये कौतुकास्पद. समोर नवीन खेळाडू रोहित पाटीलला बाधा. पटका चांगला क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य पा. शेवटच्या षटकामध्ये देखील मोठ्या पटक्यांपासून पूर्णपणे वंचित ठेवला. इतकी ताकदवर गोलंदाजी या मॅचमध्ये अथर्व 11 गावदेवी कानपोली टीमने केला. संघ जाऊन पोहोचला टोटल 26 आकड्यावरती. नक्ष 11 गावदेवी बेलवली. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. समोर राजेश पाटील. आता विस्फोटक खेळ सादर करावा लागेल. मात्र गोलंदाजीचा तोपखाना पाहिला. प्रत्येक गोलंदाजानं अगदी 100% योगदान, 100% कमेंटमेंट मॅच मध्ये कानपुली टीम साठी दिले आणि त्याच्या कारणास्तव लो स्कोर फलकावरती पाहायला मिळतं. संघ 26 या आकड्यावरती अडकलाय. सध्या नक्ष 11 गावदेवी बेलवली. शेवटचा अंतिम बॉल आणि अंतिम बॉलवरती कोणती मोहर फलंदाज राजेश पाटीलच्या बॅटमधून तुम्हाला पाहायला मिळेल. रिदम चुकला. ज्यावेळी तुम्ही गोलंदाजी करत असता त्यावेळी तुमचा फुटवर्क, तुमचा रिदम खूप काही महत्त्वाचं असतं आणि ते योग्य असेल तर तुम्ही योग्यरित्या गोलंदाजी नक्कीच कराल. आणि पुन्हा एकदा सेट होतात बॉलिंग ट्रॅकवरती सुधीर पाटील. पुढे येऊन खेळलाय. तेवढी चाणक्यरित्या गोलंदाजी सुधीर पाटीलची. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्नानं 2 धाबा या बॉलवरती कंप्लीट झाल्यात. अशा रीतीनं पहिला पूर्वार्धाचा खेळ झाले समाप्त. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना नक्ष 11 गावदेवी बेलवली टीमनं तब्बल 28 धावा जमा केला आणि सेकंड सत्रामध्ये 29 धाब्यांचा लक्ष घेऊन अथर्व 11 गावदेवी कानपूर टीमला मैदानाच्या आतमध्ये उतरावं लागेल. आमचे आई एकविराल आई इव्हेंट्स सुद्धा संदेश क्वालिटी विथ क्लिअरिटी दुग्ध शर्करा योग या दोन्ही आमच्या ज्यांच्याकडे जबाबदारी आहे सहकार्यांचं. इथे आपण पाहतो आई गावदेवी प्रसन्न गौरी स्पोर्ट क्रिकेट संघ नेवाली आयोजित पनवेल विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय प्रशांतदादा ठाकूर साहेब भारतीय जनता पार्टीचे दमदार आमदार त्यांच्या नावाची क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी ती आलेली आहे. आणि निश्चित स्वरूपात जानुमान क्रिकेट संघ नेवाली पाडा यांच्या वतीने राजेश शेठ काथारा यांना वाढदिवसानिमित्ताने उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्याच्या इथे शुभेच्छा दिल्या जात आहेत. आणि बघा नेवाली पाडा सन्माननीय रोहन शिवलकर यांचं इथे आगमन होत आहे. स्वागत. श्रीमलंगड विभागातील नामांकित संघ आपण इथे पाहतो. जानुमान क्रिकेट संघ नेवाली पाडा सलग 5व्या पर्वामधलं हे विजेता पर्व आहे. स्पर्धेचं 16वं पर्व आणि 16 पैकी 5वं पर्व ठरलेलं आहे. खऱ्या अर्थाने बक्षीस पात्रता फेरीमध्ये जानुमान क्रिकेट संघ नेवाली पाडा श्रीमलंगड विभागातील एक ग्रामीण भागातील नामांकित संघ आणि त्यांच्या वतीने ऑर्गनायझर राजेश शेठ काथारा यांना वाढदिवसानिमित्ताने इथे दीर्घ आयुष्याच्या आणि उत्तम आरोग्याच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. नवा गंध नवा आनंद. बोला गणपती बाप्पा, बोला बजरंग बली की. जानुमाने नावाने संघ
राजेश दादा हॅपी बर्थडे टू यू. शुभेच्छा आलेल्या आहेत, त्यांचा आभार. चला आमचे मंगेश दादा फडके सुप्रसिद्ध उद्योजक, 10 सरकार एकच नाद बैलगाडा शर्यत बरोबर एक मोठे व्यावसायिक आहेत, खऱ्या अर्थाने उद्योजक आहेत. स्वागत आहे. कानपुली त्रिवेणी संगम, साजन पाटील, कृपाल पाटील आणि सागर पाटील या त्रिवेणी संगम स्वागत आहे. क्या बात है नीलेश यादव देखिए बात करेंगे पूरी नेवाली पड़ा टीम है शुभकामना की देखिए बारिश करते हुए लगातार 5वां मर्तबा एमएलए ट्रॉफी में देखिए पहुंचे हैं. 5वां बार मौका मिला इसलिए शिवंकर दादा या स्वागत आहे तुमचं. नीलेश यादव देखिए इनके गाड़ी में हम भी 5वां बार जाएंगे लगता है, पिछले बार भी गए थे घर नीलेश यादव. बहुत बढ़िया देखिए बड़े अच्छे मलंगगढ़ से देखिए टीम विलम्ब करते हैं. और इस वक्त देखिए वीआईपी डाइश में आप देख सकते हो बैलगाड़ी शरीयत है रेस के देखिए जिन्हें किंग कहा जाता है, किंग बादशाह. और उनके देखिए यहाँ पर चिराग है मंगेश फड़के साहब देखिए इस वक्त देख सकते हैं चेहरे पे नूर है. और उनके साथ देखिए आकाश दादा कातारा निश्चित रूप से. और यही बड़ी प्रेम है बड़ी प्यार देखिए आज बैल की शरीयत से लेकर चलिए एक राउंड स्टॉप. चलिए यहाँ पर मैदान पर जो बर्थडे सेलिब्रेशन हुआ इथे तत्परी मान्यवरांचा सन्मान केला जात आहे. सन्माननीय महाराष्ट्र राज्यामध्ये 10 सरकार म्हणून परिचित असणारे सन्माननीय सुप्रसिद्ध उद्योजक मंगेश शेठ फडके साहेबांचा यथोचित सन्मान इथे केला जाईल. सन्माननीय पंढरीनाथ शेठ फडके महाराष्ट्र राज्य बैलगाडी संघटनेचे माजी अध्यक्ष, त्यांचे सुपुत्र मित्रांनो, खऱ्या अर्थाने बघा की आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या कुली कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हारिक वाटे देवा. त्यानंतर देशमुख साहेब या आपण दूरवरून आलेले आहात. आपला यथोचित सन्मान इथे आमच्या आई गावदेवी प्रसन्न गौरी स्पोर्ट नेवाली यांच्या वतीने केलं जाईल. मंगेश शेठ फडके यांच्या समवेत आपण इथे उपस्थित राहिलेला आहात आणि आपलाही यथोचित सन्मान. चला कॉमेंट्री बॉक्स. चलिए मुकाबला की तरफ चलेंगे. यहाँ पर देखिए खास करके वीआईपी डैश में देखिए जो सम्मान चल रहा था पंडरी शेठ फड़के साहब देखिए उनके लाडले बेटे देखिए बात करेंगे घर के चिराग है मेरे तो अनमोल रतन से. और जिसमें हमने देखिए मंगेश शेठ फडके विनोद शेठ चौधरी युवा उद्योजक गावदेवी एंटरप्राइजेस वलवली यांचा सन्मान इथे केला जाईल. आणि त्यांच्या वतीने या स्पर्धेकरता प्रीज रेफ्रिजरेटर पुरस्कृत करण्यात आलेला आहे. विनोद शेठ चौधरी यांचा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून इथे केला जात आहे. यानंतरचा चेंडू मिड विकेट सीमेरेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. यानंतर सन्मान असेल यमनदादा पाटील या यमन शेठ या आपला यथोचित सन्मान इथे केला जाईल. प्रेक्षकांची थोडी दिलगिरी ऑर्गनायझर कमिटीने सांगितलेले आहे, मान्यवर घरी जात आहेत दुसऱ्या कार्यक्रमासाठी, त्यामुळे त्यांचा लढत चालू असताना सुरू असताना मला सन्मान करावा लागतो. आयोजकांच्या वतीने सन्मान हेमंत शेठ, एकच नाद बैलगाडा शर्यत रोज उडतो गुल्लाल भडका. आणि बैलगाडा शर्यतीचा नाद लय कडक कडक आमच्या प्रवीण रॉकस्टारच्या भाषामध्ये कडक कडक. चेंडू सीमेरेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. सन्माननीय राजदीप भोईर आणि देशमुख साहेब आपला सन्मान केला जाईल. ओ टू कॉमेंट्री बॉक्स बाबूशाह. चलिए बहुत बहुत शुक्रिया पर महागुरु सर. निश्चित रूप से सम्मान भी जरूरी है जो महाराष्ट्र की परंपरा रीति रिवाज है यहाँ पर. और टीम का टोटल देखिए 12 तक पहुंचा है. सन्माननीय राजदीप भोईर यांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान आमदार प्रशांतदादा ठाकूर चषकाच्या माध्यमातून इथे केला जात आहे.
चलिए बात करेंगे राजेश दादा कथारा. देखिए आकाश दादा कथारा. चला इथे यानंतर ये गेंद बिल्कुल जाएगी वन बाउंड सीमा रेखा के बाहर. 4 रनों के लिए दमदार शुरुआत. यानंतर रोहन शिवलकर या रोहन दादा या आपला यथोचित सन्मान इथे केला जाईल. यानंतर सन्मान असेल देशमुख साहेब आपण या आपला सन्मान इथे केला जाईल. न लगेच आपण सामन्याकडे वळणार आहोत. महेंद्र लबडे आणि सोनावणे यांचा सन्मान इथे केला जाणार आहे. चला इथे महेंद्र लबडे आणि सोनावणे यांचा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून इथे केला जाणार आहे. निश्चित स्वरूपात राजेश शेठ काथारा आयोजक आहेत आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने ही स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. ऋषी चौधरी शांततेचे प्रतीक या ऋषी. टोटल 20 संदेश पाटील आपण या आपला सन्मान इथे केला जाणार आहे. चला या दोन्ही संगणक किडूपडा आदई नाणेफेक केली जाईल. मंगेश शेठ यांच्या शुभ हस्ते गेंद हवा में जरूर है और इस बार गेंद जाएगी बिल्कुल अंपायर का इशारा आता हुआ. गेंद सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए. और 3 की जरूरत है महागुरु सर. चला मंगेश शेठ फडके 10 सरकार यांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेक केली जाणार आहे. चला या दीपक दादा या उमेश मंगेश शेठ फडके साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. व्याजदरावर सर्व आमचे 40+ एक खऱ्या अर्थाने त्यांचं कौतुक करावं लागेल. नाणेफेक कोणी जिंकली? उमेश निर्णय क्षेत्ररक्षण. चला फायनल असणार आहे दोन्ही क्रिकेट संघाच्या दरम्यान. चला बाबूशा. चलिए कोई बात नहीं महागुरु सर बात करेंगे. हमारे देखिए इनके देख सकते हैं ओमकार से. चला विकी सुतार या आपला सन्मानित केला जाईल. विकी सुतार 3. चलिए जीत के लिए 3 रनों की जरूरत है. 26 रन देखिए अकेले रोहित है. और मैच को देखिए यहाँ पर फिनिश सुपर 5 में पहुंचने वाली 5वा टीम देखिए पहुंच गई यहाँ पर. आता जी लढत झाली त्या लढतीमध्ये ते अत्तरबाई 11 गावदेवी कानपोली क्रिकेट संघ भोलानाथ शेठ पाटील वल्लभ माजी सरपंच यांनी पुरस्कृत केलेला संघ विजेता ठरला. त्यांचं अभिनंदन. आणि नक्ष 11 सतीश दादांचा संघ गावदेवी बेलवली आमदार चषकामध्ये तुम्ही सहभाग घेतला. तुमचं मनपूर्वक आभार. चला 5 संघ याचे आहेत आज जे पात्रता फेरीमध्ये बक्षीस पात्रता फेरीमध्ये दाखल झालेले आहेत. सामनावीर या सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच